आज आरोहीचं मन खूप उदास होतं. 10 दिवसांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. फोनवर तिच्या नवऱ्यासोबत बोलणं झालं होतं की लग्नाला 10 दिवस झाल्यावर आपण कुठेतरी फिरायला जायचं. त्यामुळे आज आरोहीने पॅकिंग पण केली होती. रात्रीच्या गाडीने ते जाणार होते. पण जेव्हा ते निघायला लागले तेव्हा मध्येच तिची नणंद तिला टोकू लागली. अरे अरे, एवढ्या वेगाने कुठे चालला आहात? हर्षद, तू पुण्याला चालला आहेस का? आणि तुझ्यासोबत वहिनीला पण घेऊन चालला आहेस का? याबद्दल तू घरात कोणालाच काही सांगितलं नाही. आई, तुला माहीत होतं का की हर्षद आज वहिनीला घेऊन पुण्याला जाणार आहे? असं म्हणून नणंद पूनम आपल्या आईकडे पाहू लागली आणि आरोही तिच्या सासूबाईकडे पाहू लागली. सासू सूनकडे पाहत म्हणाली की नाही ग पूनम, हर्षद आरोहीला घेऊन पुण्याला नाही चालला. ते दोघे तर 10 दिवसांसाठी फिरायला चालले आहेत. फिरायला म्हणजे हनीमूनसाठी? पूनमने आश्चर्याने विचारले. अरे हर्षद, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हनीमूनच्या नावावर विनाकारण का पैसे घालवत आहेस? विनाकारण वहिनीच्या काही पण इच्छा पूर्ण करू नको. वहिनी आजच्या जमान्याची आहे, त्यामुळे त्यांना सगळं काही आज जसं चालू आहे तसंच पाहिजे आहे. हर्षद, तुला माहीत आहे ना, या गावात आपण आपल्या मर्यादा विसरत नाही. लग्न झाल्यावर आपण देवदर्शनाशिवाय कुठेसुद्धा फिरायला जात नाही. लग्न झालेल्या नवरीला पाहण्यासाठी गावातल्या बाया महिनाभर घरी येत असतात आणि अशातच वहिनीने बाहेर जाणं योग्य नाही. टीव्हीमध्ये पाहून लगेच हनीमूनला जाण्याची इच्छा तुम्हाला झाली आहे. अगं आई, तुला पण समजत नाही का? तू यांना एकदा पण समजून सांगितलं नाही का? जर गावातल्या बाया नवीन सूनबाईला बघण्यासाठी येत असतील आणि सून घरी नसेल तर कसे वाटेल ते? अरे हर्षद, इथे तुला कोण थांबवत आहे? दिवसभर तर तू बायकोसोबतच खोलीत असतो की. तेथे जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे जे इथे तुम्हाला मिळत नाही? पूनमचं बोलणं ऐकून तर आरोहीला खूप राग आला, कारण तिचं बोलणं खूपच खालच्या थराचं होतं. आरोहीने तिच्या नवऱ्याकडे हर्षदकडे पाहिलं. हर्षदच्या चेहऱ्यावर पण नाराजी स्पष्ट दिसत होती. हर्षद पूनमला म्हणाला की ताई, याबद्दल आईला सगळं माहीत आहे. आम्ही तिकीट पण केलं आहे, त्यामुळे आम्हाला आत्ता जाऊ दे. अरे, तिकीट केलं आहे म्हणून काय झालं? तू तिकीट कॅन्सल पण करू शकतोस. पैसे सगळे माघारी भेटू शकत नाही, परंतु आपली इज्जत तर तेवढीच राखली जाईल. आईला तर दुनियादारीबद्दल काहीच माहीत नाही. माहीत असतं तर तिने तुम्हाला असं फिरायला जाऊन दिलं नसतं. आपली आई साधी भोळी आहे म्हणून त्याचा तुम्ही फायदा उठवत आहात. बायकोला घेऊन सगळीकडे तुला मौज मस्ती करायची आहे. घराच्या इज्जतीबद्दल तुला काहीच कसं वाटलं नाही? पूनमचं बोलणं ऐकून तर हर्षदची बोलती बंद झाली. हर्षद पूनम पुढे जास्त बोलत नव्हता, कारण पूनम त्याच्यापेक्षा मोठी होती. पूनमचं लग्न झालं होतं आणि सासर जवळच असल्यामुळे ती नेहमी माहेरी येत असायची. त्यामुळे अजून पण माहेरचे निर्णय ती स्वतः घेत होती. पूनम तिच्या आईला सुद्धा काही महत्त्व देत नव्हती. स्वतःलाच खूप शहाणी समजत होती. पूनम हर्षदला त्याच्या मनासारखं कधीच करून देत नव्हती. एका प्रकारे ती या घरची मालकीण बनली होती. जर नवरा आणि सासू पूनम पुढे बोलू शकले नाही तर बिचारी आरोही काय बोलणार होती? पण आरोहीला तर खूप राग आला होता, पण नवऱ्यासाठी ती गप्प बसली. तो शांतपणे उभा होता. पूनम त्याला रागात म्हणाली की आत्ता असाच एका जागी भूतासारखा उभा राहणार आहेस का, की हे सामान घेऊन आज जाणार आहेस? आरोहीला वाटत होतं की हर्षदने काहीतरी बोलावं, परंतु तो डोळ्याच्या इशाऱ्याने तिला जाऊ दे, असं पण सगळे येथे पाहुणे आहेत, जायला नको असा म्हणत होता. आणि सगळ्या पाहुण्यांसमोर काही बोलण्याऐवजी शांत बसलेलं चांगलं. हर्षद सामान घेऊन आतमध्ये गेला. इकडे आरोहीच्या डोळ्यातून अश्रू आले. ती विचार करते की जर हर्षद
आपल्या बहिणीला एवढाच घाबरत होता, तर याबद्दल त्याने त्याच्या बहिणीला आधीच सांगायचे असते. हर्षदला ह्या सगळ्याची सवय होती, परंतु आरोही नवीन असल्यामुळे तिचा अपमान झाल्यासारखं तिला वाटू लागलं. मनातल्या मनात पूनमचा आरोहीला खूप राग येऊ लागला. आपल्या नणंदचे टोमणे आरोहीला सहन होत नव्हते. असं नाही की आरोहीला माघारी बोलता येत नाही, तिला खूप बोलू वाटत होतं, परंतु सासूमुळे आणि नवऱ्यामुळे ती गप्प बसत होती. जर नवरा तिला काही म्हणत नाही तर आरोही बोलून घरात कशाला हंगामा करेल. आरोहीचा मूड खराब झाला होता. ती शांतपणाने जाऊन बेडरूममध्ये बसली. काही मिनिटांनंतर तिच्या आईचा फोन आला आणि ती म्हणाली, आरोही गेलीस का तू? आज जाणार होतीस ना? रडत रडत आरोहीने तिच्या आईला सगळं काही सांगितलं. हे सगळं ऐकल्यावर माहीत नाही आरोहीच्या आईने काय विचार केला आणि त्यांचा ब्लड प्रेशर वाढला. वडील गेल्यानंतर तिची आई छोट्या छोट्या गोष्टींसाठी घाबरत असायची. आरोहीला भाऊ नव्हता, फक्त एक बहीण होती. आरोहीचं 10 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं आणि अजून तिची छोटी बहीण शिकत होती. लग्न होण्याच्या आधीच आरोहीने तिच्या सासरच्यांना सांगितलं होतं की माझ्या घरी माझी आई आणि माझी छोटी बहीणच आहेत, त्यामुळे 15 किंवा महिन्यातून मला त्यांना भेटायला जाऊन द्यावे. याबद्दल काही हंगामा झाला नाही, परंतु आज आरोहीच्या आईला हे ऐकून काय वाटलं काय माहीत, त्यामुळे तिच्या आईचा BP हाय झाला. तिची आई चक्कर येऊन पडली. हे पाहून तिची छोटी बहीण खूप घाबरली. तिने लगेचच आरोहीला फोन केला आणि म्हणाली की ताई, लवकर दाजीला घेऊन इकडे ये. आईची तब्येत खराब झाली आहे आणि खूप पाऊस पडत आहे, त्यामुळे एकटी मी काही करू शकत नाही. आपल्या आईची काळजी पाहून लगेचच आरोही तिच्या नवऱ्याला हर्षदला घेऊन आईकडे जाऊ लागली. पण अचानक कुठून तरी पूनम आली आणि तिने त्यांचा रस्ता अडवला. ती म्हणाली की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का की घराच्या बाहेर कुठे सुद्धा जायचं नाही. अरे हर्षद, तुला समजत नाही का? तू तर घरातला आहेस, ही तर बाहेरून आली आहे. तुला मेंदू नाही का की मी काही सांगत आहे ते ऐकावं? अरे लग्नाला 10 दिवस झाले आहेत आणि बायकोला घेऊन हिंडल्यावर लोक काय म्हणतील? आधीच तर उशीर होत होता आणि वरून पूनम अनेक प्रश्न विचारत होती. आरोहीला खूप राग आला होता. तिथे तिची सासू आणि घरातील काही पाहुणे पण आले. हर्षद पूनमला म्हणाला, ताई आम्हाला जाऊ दे. अचानक आरोहीची आई चक्कर येऊन पडली आहे. घरात हिची छोटी बहीण एकटीच आहे. आम्हाला लवकरात लवकर तिथे पोहोचायचं आहे. पूनम म्हणाली, म्हणजे मी तुम्हाला हनीमूनसाठी थांबवलं म्हणून दुसरं कारण सांगून इथून निघून जाण्याचा प्रयत्न करत आहात. त्याच्यासाठी तुम्ही आरोहीच्या आईच्या आजारपणाचा बहाणा करचाल किंवा आई मरण पावली याचा बहाणा करचाल. बस झालं पूनमताई, खूप बोलला तुम्ही. माझ्या आईबद्दल एक सुद्धा उलटसुलट शब्द बोलायचा नाही. माझ्या आईशिवाय माझ्या जवळचं कोणीच नाही. तिने मला आणि माझ्या बहिणीला एवढं मोठं केलं आहे. माझी आई माझ्यासाठी देवासारखी आहे. तुम्ही मला काही पण बोलू शकता, परंतु माझ्या आईला काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि राहिली गोष्ट आई मरण्याची, तर मरतील माझे दुश्मन. आणि तुम्ही कोण आहात? माझ्या आईच्या मरण्याची वाट पाहत आहात? बाजूला सरका. आम्हाला बाहेर जाण्यासाठी तुमची परमिशन घेण्याची काहीच गरज नाही. तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. असं म्हणून आरोही हर्षदचा हात धरून तेथून बाहेर निघाले. ते दोघे निघून गेल्यावर घरात काय घडलं याबद्दल माहीत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा आरोही घरी आली तेव्हा घरात खूपच तणावग्रस्त वातावरण होतं. पण याने आरोहीला काही फरक पडणार नव्हता. आरोही तिच्या सासूला म्हणाली, आई माझ्या आईची तब्येत खराब आहे. डॉक्टरांनी तिची काळजी घ्यायला सांगितलं आहे. 2-3 दिवसानंतर मला तिला बघायला जावे लागेल.
तोपर्यंत घरातील कामासाठी मी एक नोकरानी ठेवते, त्यामुळे तुम्हाला पण त्रास पडणार नाही आणि मी आरामशीरपणे आईची काळजी घेऊ शकेल. फक्त काही महिन्यांचाच प्रश्न आहे, त्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल. आरोहीचं बोलणं ऐकून पूनम म्हणाली की नोकरानी? अरे देवा, लग्नाला 2-4 दिवस झाले नाहीत तर लगेच घरात नोकरानी लावत आहे. बघितलंस का आई? त्यामुळे मी तुला नेहमी म्हणत होते की दुनियादारी शिक म्हणून. तुला सांगितलं होतं ना, सुनाला डोक्यावर घेऊ नकोस. बघितलं का, आज घरात नोकरानी घेऊन येईल आणि उद्या तुलाच या घरची ती नोकरानी बनवेल. तुझ्या मुलाचा पैसा पाण्यासारखा ही आता वापरत आहे आणि आई तू गप्प बसून तिच्या हामध्ये हा मिसळत आहेस. तू एकदा पण म्हणत नाहीस की सून असून नोकरानीची काय गरज आहे? पैसे विनाकारण खर्च करण्याची काय गरज आहे? पूनम वारंवार तिच्या आईला बोलत होते, परंतु इकडे आरोहीला खूप राग आला आणि ती म्हणाली, बरोबर बोलत आहात पूनमताई तुम्ही. नोकरानीची या घरात काहीच गरज नाही, कारण या घरात तर तुम्ही महिन्यातून 20 दिवस येतच असता. त्यामुळे घरातील काम करण्यासाठी तुम्ही आहात की. घरातील स्वयंपाक फक्त आई बनवत जातील, बाकीचं काम तुम्ही करत जावा. त्यामुळे फालतू खर्च होणार नाही. घरातील रक्कम घरातच राहील. आरोहीचं बोलणं ऐकून पूनमचा चेहरा एकदम पांढरा पडला. पूनमचा अपमान झाल्यासारखं तिला वाटत होतं. आरोहीचं बोलणं पूनमच्या मनाला लागलं होतं. पूनम तिच्या आईला म्हणाली, बघितलंस का आई, तिच्या मनात माझ्याबद्दल किती विष आहे आणि तू शांतपणाने उभी आहेस. तू तुझ्या सुनाला एकदा पण सांगत नाहीस की लग्न झालेल्या मोठ्यानं नणंदसोबत कसं बोलत आहेस. हे बघा पूनमताई, मी सुरुवात केली नाही, सुरुवात तर तुम्ही केली आहे. जर तुमचं लग्न झालं आहे तर तुम्ही तुमचा संसार सांभाळा. इथलं सांभाळण्यासाठी आत्ता मी आले आहे. आता हे घर माझं आहे, त्यामुळे या घराची इज्जत, मान, सन्मान माझ्या हातात आहे. आणि मी एवढी पण दूध पिणारी मुलगी नाही की पूर्वीपासून आलेली आपली इज्जत मी अशीच मातीत मिळवेल. आरोहीचं बोलणं ऐकून पूनम मोठ्याने ओरडले, आई तू काहीच का बोलत नाहीस? तुझ्यासमोर तुझी सून मला कशी बोलत आहे? तू असतानाही मला अशी बोलत आहे. विचार कर, तू नसल्यावर माझं या घरात काय हाल होणार आहेत. यानंतर आरोहीची सासू जे काही म्हणाली ते ऐकून आरोही सुद्धा दंग झाली. तिची सासू म्हणाली, अगं पूनम, माझी सून एकदम बरोबर बोलत आहे. जर तुझं लग्न झालं आहे तर तू तुझ्या सासरची जिम्मेदारी घे. इथली जिम्मेदारी घेण्यासाठी आत्ता तर ती आली आहे. आणि असं पण तुझ्या पुढे आम्हाला कधी काही बोलू दिलं आहेस का? आणि तू कधीच माझं काही ऐकलं नाही आणि तुझ्या भावाचं पण तू कधी ऐकून घेतलं नाही. या घराला तू तुझे वडील देवाघरी निघून गेल्यापासून तुझ्या मनाप्रमाणे चालवत आले आहेस. आता तुझ्या भावाचं लग्न झालं आहे. या घराला चालवण्यासाठी या घराची सून आली आहे. आता ती तिचं घर सांभाळेल. तू तुझ्या माहेरची अजिबात काळजी करू नकोस. पूनमची आई तिला एवढ्या प्रेमळ शब्दात बोलले होते की त्यामुळे पूनम निशब्द झाली. पूनमला काय बोलावं हे सुचतच नव्हतं. पूनम बाळा, माहेर आई असल्यावरच असतं असं काही नाही. जर आईसारखीच इज्जत, मान, सन्मान, प्रेम, जिव्हाळा जर तू वहिनीला दिला तर ती सुद्धा तुझी आई होऊ शकते. त्यामुळे कधीच तुला माहेर परकं वाटणार नाही आणि हे सगळं तुझ्या हातात आहे. तू कधीच तुझ्या वहिनीसोबत प्रेमाने बोलली नाही. तिला पण तू तुझ्या आईप्रमाणे आणि भावाप्रमाणे हँडल करण्याचा प्रयत्न केला. ती पण तिच्या घरातली लाडाची मुलगी आहे, जशी तू या घरची लाडाची मुलगी आहेस. जर तू कोणाचं बोलणं सहन करू शकत नाही तर मग ती तुझं बोलणं विनाकारण का सहन करेल? सासूबाईचं बोलणं ऐकून आरोहीच्या डोळ्यातून पाणी आलं. खरंच माझी सासू तर माझी आईसारखी निघाली. आता आरोहीला कशाचीच काळजी नव्हती.
ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.